श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक छोटीशी माहिती. म्हणजे ती काय, की सेवा उपाय चातुर्मास सुरू झालेला आहे. तर आपल्याला भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहेत. तर भगवान विष्णू जे आहे ते निद्रा अवस्थेत गेलेले आहेत, म्हणून आपल्याला जेवढं जास्तीत जास्त आपल्याला सेवा करता येईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे. तर भगवान विष्णूंच्या आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला भगवान विष्णूंच्या सगळ्यात प्रभावशाली विष्णू सहस्रनाम जे आहे त्याचं पठण आपल्याला करायचं आहे. पण ते खूप कठीण असल्याने तुम्ही हे ऐकलं तरीही चालेल. तुम्ही दिवसातून तुमची जेवढ्या वेळेस इच्छा होईल तेवढ्या वेळेस तुम्ही विष्णू सहस्रनाम हे श्रवण करू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकतात. 3 दिवसाची करू शकतात, 21 दिवसाची करू शकतात, तुमच्या इच्छेनुसार. ही सेवा रात्री 12 वाजता करायची असते. आणि तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला यूट्यूबवर याचे व्हिडिओ मिळूनच जातील की कशी करायची, काय करायची. तर सगळ्यात प्रभावशाली सेवा आहे. तुमचं जर कर्ज झालेलं असेल तर ते उतरवण्यासाठी ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे. असं नाही की फक्त सेवाच करायची, तुम्हाला सेवा प्लस तुमचं जी मेहनत आहे ते करायचं आहे, तेव्हा तुम्हाला याचं फळ जे आहे ते मिळणार आहे. तर विष्णू सहस्रनाम झालं, त्याच्यानंतर विष्णू सहस्रनामावली, भगवान विष्णूंची जी 1000 नावे आहेत त्याचं तुम्ही रोज पूजा करताना म्हणजे एक तुळशीपत्र घ्यायचं आणि भगवान विष्णूंची जी 1000 नावे आहेत ती तुम्हाला बोलून ते तुळशीपत्र भगवान विष्णूंना म्हणा किंवा स्वामींना म्हणा अर्पण करायचं आहे. तर तुमच्याकडे जर 1000 तुळशीपत्र नसतील तर तुम्ही एक तुळशीपत्र घेऊन 1000 नावे असं तुळशीपत्र घ्यायचं, एक नाव बोलायचं, ते त्यांच्याजवळ ठेवायचं, परत उचलायचं, परत तसेच तुम्ही अशा प्रकारे 1000 नावं भगवान विष्णूंची जे आहेत विष्णू सहस्रनामावली ही एक सेवा तुम्हाला करायची आहे. तर त्याच्यानंतर एक श्लोकी विष्णू सहस्रनाम. तर विष्णू सहस्रनाम हे खूप मोठं आहे, पण एक श्लोकी विष्णू सहस्रनाम जे आहे ते अगदी थोडक्यात आहे आणि छोटं आहे. तर याची सुद्धा सेवा तुम्ही करू शकतात. तर विष्णू सहस्रनामावली, एक श्लोकी विष्णू, त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र, त्याच्यानंतर आहे रोज 16 वेळेस तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हे तुम्ही 16 वेळेस म्हणू शकतात, 108 वेळेस म्हणू शकतात, ही तुमची इच्छा. त्याच्यानंतर तुमच्याकडून काही झालं नाही झालं तरी ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे याचा तुम्हाला जप करायचा आहे. जेवढी जास्तीत जास्त सेवा तुम्हाला करता येईल या चातुर्मासामध्ये तेवढी करा. तर त्याच्यानंतर तर श्रावण लागणारच आहे. तर श्रावण मध्ये काय सेवा करायच्या, भगवान शंकरांच्या कोणत्या सेवा करायच्या याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे. तर बघायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.